सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही बघताय जेबी ब्लॉग आणि जेबी ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे आहे पीसी ऋतिक गावडेचा. त्याचा पॉवर सप्लाय मध्ये जरासा इश्यू आहे की तो चालू बंद होतो असं त्याने सांगितलेला. आधी तर मला असं वाटलं की त्याच्या पॉवर सप्लाय मध्ये इश्यू आहे. नंतर मग माहिती पडलं की त्याच्या पॉवर सप्लाय नाही वायर मध्ये, त्याच्या बोर्ड मध्ये इश्यू होता. तर मी विचार केला की मग आता काय करूया. मग मी डिसाईड केलं की मी आता या पीसी ला चांगल्यापैकी क्लीन करेन, डीप क्लिनिंग करेन, सर्व पार्ट्स बीट्स काढून त्याला मग डीप क्लिनिंग करून मग ऋतिकला मग परत देईन. मग आता बघू शकतात की पीसी आहे, बघू शकतात इथे डस्ट दिसत असेल तुम्हाला. हे काय क्लीन क्लीन अजून काही केलं नाही. मग मी याला क्लीन करणार आहे चांगल्यापैकी आणि मग त्याला देणार आहे. तर तुम्ही डीप क्लिनिंग करत असेल ना तर काय करा, हे जे हार्डवेअर असतात ना ह्याचे फोटो घेऊन ठेवा. कारण की ह्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहे ना तुम्हाला वायर मध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन आहे रॅम. रॅमला काढताना जरासं हे करा, जेंटली काढा, ना तर मग ते तुटायचे चान्सेस जास्त असतात आणि खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे मग मला काय नाही, तुमचा पीसीचा रॅम मग तुम्हाला परत मग नवीन आणायला लागेल त्याच्यासाठी. आणि दुसरं अजून एक गोष्ट आहे जे तुम्हाला की हे हे बघा, मी आता तुम्हाला थोडेफार मी आता काढून दाखवेन सर्व पार्ट्स कसे काढतात. हाय, ह्याला आहे ना, ही बघा इथे इथे क्लिप दिसते तुम्हाला. याला दाबायचं आणि नंतर मग त्याला काढू शकता. तर तसे तुम्ही काढायला गेले ना ते बघा हे वायर निघून जाईल तुमचे, समजलं. म्हणजे हा बघ सध्या हा छोटूसा हे आहे, त्याला तुम्ही काय करा, बाजूने पकडा किंवा वायरने पण पकडू शकता, पण मी बोलतो रिकमेंड करतो की बाजूने पकडा, मग काढू शकता तसे. हे बघा, ह्याला पण काढताना जरासं सतर्क राहा कारण की हे पण तुटू शकतात. पण हा तरी इझीच आहे. हा जो छोटूसा क्लिप सारखा दिसतोय ना क्लिप, त्याला पकडून असे काढू शकतात. हे बघा, कधी पण लक्षात ठेवा की हार्ड डिस्कला पण एक पॉवर सप्लायची वायर असते, म्हणून मग ती पण हे कर. सगळ्यात हार्ड जो असतो ना पीसी ह्याच्यामध्ये, तो असतो हा. ह्याला काढताना जरासं हे करतात. हा, हे बघा, हे जे छोटे छोटे असतात ना हे पण काढायला जरासं हार्ड असतं. कारण की ते मेन भीती कशी असते की ते तुटायचे. हे बघा, हे लक्षात ठेवा, युएसबी मध्ये लावले बघा, नाही तर मग तुमचे वांदे व्हायचे. बघा, हे हा एक मेन महत्वाचा की कुठला वायर कुठे आहे. जसं ऑरेंज वाला वायर इथे आहे, हा वाला इथे आहे. ह्याचे पण फोटो काढून ठेवा, हे पण महत्वाचे असतात. कुठल्या कुठल्या पीसी मध्ये लिहून येतो, पण कुठल्या कुठल्या नाही येत. हे बघा, ह्याच्यामध्ये लिहिलं असेल बघा, हे लिहिलेलं असेल. आधी मग काय करा, ह्याचे हे काढा. हे बघा, स्क्रू असेल ना, पॉवर सप्लायचे स्क्रू हमेशा बाहेरच. अगर तुम्हाला डीप क्लिनिंग करायचे तुम्हाला जास्त काय नाही लागणार, एक हे लागणार, कपडा लागणार, एक ब्रश लागणार आणि एक स्क्रू ड्रायव्हर लागणार. आणि तू खोलतोय तर आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण काढून टाकले आहे. फक्त आता मदरबोर्डचे जे स्क्रू असतात ना ते काढायचे आहे. आणि मी जास्त छेडछाड नाही करते कारण की पॉवर सप्लाय आणि त्याचं कनेक्शन आहे, तर मी पॉवर सप्लाय असंच ठेवणार आहे. आधी मी हे स्क्रू खोलतो. स्क्रू खोल मग मदरबोर्ड काढतो, नंतर मग तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकता, आता मी मदरबोर्डचे सर्व हे काढले आहे, स्क्रू काढले आहे. एकदा हलक्याने उचलून बघायचं. आणि काय करायचं माहितीये तुम्हाला, अजून एक टिप सांगतो की जेव्हा पण तुम्ही पीसी खोलणार ना त्या सर्वांचे जे स्क्रू असतात ना ते तुम्ही हे वेगवेगळ्या जागेमध्ये ठेवा. म्हणजे कसं आहे ते तुम्हाला इझी पडेल आणि हे पण करेल. इथे पार्ट्स पण मी हे करून ठेवले. आता हा बघा, हा जो मदरबोर्ड असेल ना त्याला हलक्याने उचलायचा कारण की आले हे असतो. हे बघा, हा हा. आणि हे बघा, हे जे पार्टी दिसतंय ना हे फॅनचे हे असतात. इथे एक व्हॉलेंटियर आपल्याला मदत करणार आहे. पार्थ पीपी याचे ब्लॉग लवकरच येणार. आजीचं जेवण बनवताना हे बघा, याला तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे. ट्विस्ट केल्यानंतर असं क्लिक सारखं ऑप्शन आहे आणि ह्याला वरती खेचायचं आहे. चांगला बघे, हे बघा खुलला. म्हणजे असं काय करायचंय तुम्हाला, ह्याला तुम्हाला असं ट्विस्ट करायचं आहे पूर्णपैकी आणि मग वरती खेचायचं आहे. म्हणजे बघा काय होणार माहिती आहे की हे बघा, हे जे असणार ना हे बघा हे खुलले आहे ना, ते हे होणार असे बंद सारखे होणार. हे बघा, मग तसंच मग तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण करायचं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे, हे अडकतं पण, म्हणून मग जास्त जोर नाही लावायचे.
तुमचा मदरबोर्ड एकदा गेला तर पूर्ण मदरबोर्ड तुम्हाला हे करायला. हा, हे बघू शकता धूळ जमलेली आहे. हे बघा, हे दिसते तुम्हाला धूळ. ह्याला पण मी साफ करायला सांगतो, पण आधी आपण बाजूला ठेवूया. आणि हे बघा, हे जे आहे ना, हा तो आहे थर्मल पेस्ट बोलतात. आणि अगर तुम्हाला समजा सीपीयू कधी चेंज करायचं असेल तर त्याची इझी आहे बघा. हा असे करा, असे करून हे खोलायचं आणि हे बघा. आणि हे इथे बघा, हे जे असतात ना, हे जे छोटे छोटे डॉट ते लक्षात ठेवा. जेव्हा पण समजा तुम्ही पीसी असं हे बघा, हे असे उचललं ना, ते बघा, ह्याच्या ह्याच्या आतमध्ये आहे ना थर्मल पेस्ट लागायला नाही हवे. आणि जेव्हा पण लावणार ना तुम्ही, हा तर लावणार ना, तर हे बघा, हे जे कॉर्नर कॉर्नरचे असतात ना, ते बरोबर हे बघा, इथे सॉकेट पण दिलंय याचा. हे बघा, असं हळू टाकायचं. हे बघा, फिट झालं. आणि नुसतं हे लावायचं असं, असं खेचायच्या पाठी करून याला असं हे करून, हा असं लावायचं. त्याच्याने मग तुम्हाला इझी पडेल की कसं हे करायचं. आणि नंतर मग बोलू शकतात की रॅम पण तुम्ही रॅम काढताना डायरेक्ट खेचू नका, ना तर ते तुटून जाईल. तर असं हे करा आणि नंतर मग त्याला तुम्ही आरामात असे काढू शकता. हे बघा, जास्त खेचलं ना तर त्याची हे जे असणार ना ते डॅमेज होऊ शकतात. हे बघा, हे लावताना पण हेच करायचं. इथे हे करा आणि मग डायरेक्ट असे लावा. पण हे स्वतःहून बंद झालं हवंय. असं लावायला गेले ना तर नाही होणार. तर मी ते क्लिनिंग करतोय म्हणून मग मी हे बाजूला काढून ठेवतो आणि हा इथेच ठेवतो. मग आता ह्याला क्लीन करतो जरासा. हे बघा, आता मीने हा मदरबोर्ड, हे दोन फॅन आहे ना, ते मी आता ब्रशने साफ करणार आहे. कारण की याला पाणीने हे नाही करू शकत ना, तर हा डॅमेज होऊ शकतो. आणि बाकीचा जो पूर्ण जो सेटअप असेल ना, जसं डेस्कटॉपचा आतमध्ये, ते आपण पाणीने पुसू शकतो. पण हे नाही पुसू शकत का की ह्याच्यामुळे बघा, हे ओले झाले की भाई इलेक्ट्रिशियन आणि पाणीचा 36चा आकडा आहे. पाणी आणि इलेक्ट्रिकलचा. तर हा मदरबोर्ड डॅमेज होऊ शकतो, म्हणून मी हे काढून ठेवले. हे बघा, इथे तुम्हाला डस्ट दिसते. हे बघा, तर आता बघू शकतो इथे जे हे बघा, हे डस्ट आहे ना, त्याला मग ब्रशने हे करायचं आहे. बघू शकतात आता पीसी आम्ही हे केलंय आणि इथे अ- अनुजने हे काढून हे साफ करतोय. हे बघा, पंखा विंका सर्व. तर आता हा साफ झालेलाच आहे. पीसी मागच्या 100 वर्षापासून साफ नाही केलं गेलेलं. हे बघू शकता, त्याने चांगल्यापैकी काढून साफ केलंय. आणि बघा, हे तुम्ही काढू पण शकतात आणि याच्यामध्ये जरासं डस्ट असेल बघा, हे असे डस्ट राहिले असेल त्याला मग तुम्ही साफ करू शकतात. ह्याला तुम्ही पाणीने धुवू शकतात, कारण की हे कसं आहे, मेटॅलिक आहे. सुकवा पण हे आरामात सुकवून टाका ना, तर मग आहे ते पण जायचं. कपड्याने किंवा तुम्ही ह्याच्याने पेपरने पुसू शकतात. टिश्यू पेपर या फिर कपड़ा, दोन्ही पण तुम्ही यूज करून टाकू शकतात. हम लोग ठहरे गरीब, इसलिए फिर हम लोग पीस से ही करेंगे. हे बघा, इथे जे बघा डार्क आधीचे थर्मल पेस्टचे डार्क तसेच राहिले. जेणे कोणी आधी थर्मल पेस्ट बदललं असेल त्याने बरोबर साफ केलं असणार. हे बघा, इथे डाग राहिले. बघू शकता तुम्ही, हे बघू शकतात. हे बघा, हे बाजूला बघा, हे राहिलंय. ते आता आपण ब्रशने चांगल्यापैकी साफ करणार. मी बघू शकतो हे आता निघणार नाही, कारण की आधी जेने पण चेंज केलं वाटतं, त्याने वाटतं बरोबर नाही लावलंय. त्याला अल्कोहोलिक ऍसिड लागतं, जे आपल्याकडे नाही आता साफ करायसाठी. आता आम्ही काय करणार आहे, आता हे साफ करून झाले, आता त्याला आम्ही कपड्याने चांगल्यापैकी क्लीन करणार आहे. हे मीने साफ केलंय, पुन्हा क्लीन केलंय. हे जंगलेलं आहे आणि मग हे बघा, पुन्हा फोडून पाठवून सर्वीकडून साफ झालेलं आहे मस्तपैकी. मग आता मी याच्यात थर्मल पेस्ट बदलणार, लावणार आणि मग सर्व सेटअप करून ठेवणार. मग ते मी तुम्हाला टाइमलेस मध्ये सांगेन.
मी काय केलं आता मी पूर्ण साफ केलंय आणि आता याच्यामध्ये मग मी मदरबोर्ड मध्ये मग थर्मोपेस्ट बदलणार आहे आणि मग या पीसी ला पूर्ण मग आता रिअसेंबल करणार आहे. आता ते झालं आता मी मग आता हे टूल्स आहे मग त्याच्या हिशोबाने मग मी हे परत लावणार. चालू करून दाखवणार आहे तुम्हाला बेडरूम मध्ये ते इथेच तुम्हाला चालू करून दाखवणार. आता पीसी ला आम्ही पॉवर सप्लायने कनेक्ट केलंय. हा तर आता मी याला चालू करून बघणार आहे. हे बघा इथे बघू शकता अनुज भाई एपीआर आता गेमिंग मध्ये घुसणार आहे. हे बघू शकता माइनक्राफ्ट मध्ये फुल आयडिया दाखवा जरा. माइनक्राफ्ट मध्ये बघा फुल आरटीएक्स त्याच्यावरती हा आरएल क्राफ्ट खेळतोय. अजून मज्जेच मज्जे पीसीच्या फक्त भाई टेस्टिंग करतो आरएल क्राफ्टची कसं काय म्हणजे मग सर्व्हायवल मध्ये पण खेळायला. हा एपीआर गेमिंग पण लवकरच येणार आरजी गेमिंग सोबत. गेमिंग सोबत भाई आरजी पण. आता आम्ही पीसी ला चालू केलंय बघा आता चांगल्यापैकी चालतोय. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.